हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच पार्ट नंबर 11 जो की आपला इंग्लिश या टॉपिकवरती आज आपण घेणार आहोत। याच्या अगोदर आपले टोटल 10 पार्ट झालेले आहे, बेसिकपासून ते मॉडरेट आणि थोडी हार्ड लेवलसुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे। असे सगळे टॉपिक तुम्ही आधी बघून घ्या, म्हणजेच येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा अवश्य फायदा होईल। तर आजच्या टॉपिकमध्ये पाहणार आपण वन वर्ड्स सबस्टिट्यूशन, जो की आपल्या लेक्चरचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आधी आपण लेक्चरच्या 10-15 मिनिटांमध्ये आपण तो एंड करत असतो। त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे दुसरा टॉपिक जो की आपण नाउन्स अँड दी नंबर्स या टॉपिकवरती आपण आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काही सुरुवात केलेली आहे। तर या लेक्चरमध्ये सुद्धा आपण असेच वर्ड्स पाहूया ज्या जसं एअर आणि एअर्स म्हणजे सिंग्युलर वर्ड्स आणि प्लुरल वर्ड्स दिलेले असेल तर त्याचा मिनिंग काय होतो आणि सेंटेन्समध्ये कशा प्रकारे यूज केल्या जाते या सगळ्यांचा आज आपण इथे आढावा घेणार आहोत। तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या टॉपिकला। तो टॉपिक म्हणजेच काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन। वन वर्ड सबस्टिट्यूशन बघा, बऱ्याचशा मुलांना हा टॉपिक करण्यासाठी खूप हार्ड जाते। म्हणजे जसं सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा इडियम्स आहे, फ्रेजेस आहे, रूट वर्ड्स आहे, वन वर्ड्स डिनोटिंग पर्सन आहे, प्लेस आहे, थिंग आहे, सायन्स आहे, यासारखे जे वर्ड्स असतात ते बऱ्याचशा मुलांना थोडी डिफिकल्ट जातात। आणि महत्त्वाचं म्हणजे की एक्झाम याच्यावरतीच क्वेश्चन आपल्याला सगळ्यात जास्त विचारलेले असतात आणि वर्ड्स जेवढे तुमच्या पाठ असेल तेवढंच तुम्हाला ग्रामर सुद्धा का जाणार, सोडवण्यास इझी जाणार। तर नेहमी फोकस ठेवायचा की इंग्लिश ग्रामरमध्ये आपण नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन म्हणजे टोटल पार्ट ऑफ स्पीच शिकतच असतो। त्याच्यानंतर डायरेक्ट, इनडायरेक्ट, त्याच्यानंतर डिग्री, टेन्सेस यांचा सुद्धा आपण यूज करत असतो। सोबतच तुम्हाला हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे जो की आपण आज घेणार आहोत, वन वर्ड सबस्टिट्यूशन। त्याच्यामध्ये आपण पहिली सबस्टिट्यूशन पाहू, म्हणजेच बघा, इनकॅपेबल of being penetrated याचा मीनिंग काय होतो, इनकॅपेबल ऑफ बीइंग पेनिट्रेटेड। आता सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याचा मीनिंग काय होतो। याला म्हणतो आपण इन पेनिट्रेबल, सिंपल लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जेव्हा आपण सबस्टिट्यूशन नंबर 2, इनकॅपेबल ऑफ बीइंग रिपेअर्ड, याचा मीनिंग लक्षात ठेवायचा आहे, इररिपेअरेबल। त्याच्यानंतर जेव्हा आपण 3, इनकॅपेबल ऑफ बीइंग वुंड, त्याचा अर्थ काय होते, वुंड मीन्स घाव और हर्ट। सिंपल मीनिंग लक्षात ठेवायचं आपल्याला, इन व्हल्नरेबल, जेव्हा आपण 4th कडे इनकॅपेबल ऑफ बीइंग अवॉइड, याचा मीनिंग लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, अनअवॉइडेबल और इनइव्हिटेबल। जेव्हा आपण 5 कडे इनकॅपेबल ऑफ बीइंग फोकस, त्याच्याद्वारे एक्सप्लेन और account for
याचा मिनिंग लक्षात ठेवायचा आपल्याला. इनएक्सप्लिकेबल, इनएक्सप्लिकेबल प्रोनाउन्सिएशन थोडा लक्षात ठेवायचा. इनएक्सप्लिकेबल. ओके. जेव्हा आपण वर्ड्स नंबर सबस्टिट्यूशन नंबर 6 इनकॅपेबल ऑफ बीइंग सॉल्वंट इथे लक्षात ठेवायचं आहे इनसोल्युबल. जेव्हा आपण वर्ड्स नंबर सबस्टिट्यूशन नंबर 7 इनकॅपेबल ऑफ बीइंग penetrated means impenetrable. Words number means substitution number 8 incapable of being taken by force of arm. याचा मिनिंग होतो इम्प्रेग्नेबल. हा लक्षात ठेवायचा आहे. इम्प्रेग्नेबल. नेक्स्ट 9 नंबर incapable of being admitted or allowed. याचा लक्षात ठेवायचा आपल्याला मिनिंग इनएडमिसिबल. ओके. तर टोटल 9 वर्ड्स आणखी एक लिहून घेऊ आपण. शेवटची सबस्टिट्यूशन नंबर 10 इनकॅपेबल ऑफ बीइंग एक्सक्यूज. याचा मिनिंग होतो एक्सक्युजेबल. हे झाले आपले टोटल 1 वर्ड सबस्टिट्यूशन. टोटल किती आहे? 10. चलो रिवाइज करू आपण, म्हणजे तुमचं पाठांतर सुद्धा होऊन जाईल आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून हे बघा. याच्यापैकी काही एक्झाम मध्ये आधी सुद्धा येऊन गेलेले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात कशा पद्धतीने राहते ते महत्वाचं आहे. कारण रीडिंग तर आपण रोज करतो, परंतु पेपरमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला असे टॉपिक मिळतात की ते टॉपिक आपण लगेच विसरून जातो. तर इथे माझा नेहमी हेतू असतो की तुम्ही जो आपला टॉपिक झालेला आहे तो टॉपिक विसरता कामा नये, किंवा कमीत कमी 1 वर्ष तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर आपण थोडं रीडिंग करू आणि रीडिंग झाल्यानंतर टॉपिक नंबर 2 ला आपण, जो की आपला ग्रामरचा पार्ट आहे, तो सुद्धा आपण चालू करू. बघा सिंपल दिलेला आहे. पहिली 1 वर्ड सबस्टिट्यूशन दिलेला आहे इनकॅपेबल ऑफ बीइंग पेनिट्रेटेड. इनकॅपेबल ऑफ बीइंग पेनिट्रेटेड तर तिथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इम्पेनिट्रेबल. हा काय? इम्पेनिट्रेबल असा लक्षात ठेवायचा आपल्याला. इनपेनिट्रेबल इथे काय तो इनपेनिट्रेबल. सेकंड नंबर लक्षात ठेवायचा आपल्याला इनकॅपेबल ऑफ बीइंग रिपेअर्ड. इररिपेअरेबल त्याचा मिनिंग काय होतो? इररिपेअरेबल. त्याच्यानंतर थर्ड नंबर मध्ये जाऊ आपण. सबस्टिट्यूशन नंबर 3 इनकॅपेबल ऑफ बीइंग वुंड ऑर हर्ट. तर वुंड चा अर्थ होती घाव घेणे. मग इथे इनव्हल्नरेबल हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपण सबस्टिट्यूशन नंबर 4 मध्ये इनकॅपेबल ऑफ बीइंग अवॉइड, तर इनइव्हिटेबल हा शब्द एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. त्याचा अर्थ काय होते? इनकॅपेबल ऑफ बीइंग अवॉइड. हा तर इझिली लक्षात राहून जाईल आपल्याला अनअवॉइडेबल. ओके. कारण इथे अवॉइड दिलेला आहे, अवॉइडचं अनअवॉइडेबल. त्याच्यानंतर जेव्हा आपण सबस्टिट्यूशन नंबर 5
इनकॅपेबल ऑफ बिईंग एक्सप्लेन और अकाउंट फॉर. तर याचा मिनिंग लक्षात ठेवायचा आपल्याला, इनएक्सप्लिकेबल. काय लक्षात ठेवायचा? इनएक्सप्लिकेबल. सबस्टिट्यूशन नंबर 6, इनकॅपेबल ऑफ बिईंग सॉल्व्हंट. तर तिथे लक्षात ठेवायचं आपल्याला इनसोल्युबल. सिंपल आहे. जेव्हा आपण सबस्टिट्यूशन नंबर 7 कडे इनकॅपेबल ऑफ बिईंग पेनिट्रेटेड, तर याचा अर्थ काय होते? आय थिंक हा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. इनकॅपेबल ऑफ बिईंग पेनिट्रेटेड, इथे काय लक्षात ठेवायचा? इम्पेनिट्रेबल. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन नंबर 8 पहा, इनकॅपेबल ऑफ बिईंग टेकन बाय फोर्स ऑफ आर्म. याचा लक्षात ठेवायचा मिनिंग इनप्रेग्नेबल. ओके. सबस्टिट्यूशन नंबर 9 मध्ये जेव्हा आपण इनकॅपेबल ऑफ बिईंग ऍडमिटेड और अलॉय, त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा इनऍडमिसिबल. आणि लास्ट मध्ये दिलेले आपल्याला इनकॅपेबल ऑफ बिईंग एक्सक्यूज, त्याचा लक्षात ठेवायचा एक्सक्युजेबल. ओके. सिंपल आहे. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे आणि कुठल्याही एक्झाम मध्ये याच्यापैकी वन वर्ड सबस्टिट्यूशन एक नाही 2 प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये आलेले असतात. तर टॉपिक करू आपण सेकंड स्टार्ट याच्यानंतरचा, जो की आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती स्टडी करता येईल. ओके. जाऊ आपण पार्ट नंबर 2 कडे. पार्ट नंबर 2 सिंपल पार्ट आहे आपला. पार्ट नंबर 2 सुद्धा सिंपल. 2 सेंटेन्स देतो मी तुम्हाला. 2 सेंटेन्स पैकी कुठलं सेंटेन्स तुम्हाला करेक्ट दिलेलं आहे ते ओळखायचं आहे. ओके. चलो बघा, प्रश्न लिहितो मी. चूज द इनकरेक्ट पार्ट ऑफ द sentence given below. सेंटेन्स सुद्धा सिंपल देतो मी तुम्हाला. बघा, फोर BSCs and 3 MAs applied for the post of clerk. लास्ट मध्ये नो एरर. तर असे आपल्याला ऑप्शन देतात. इथे ऑप्शन सुद्धा देतो मी. ऑप्शन नंबर डी, त्याच्यानंतर ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी आणि हा झाला ऑप्शन नंबर सी. मला सांगा, आणखी एक सेंटेन्स देतो मी. सेंटेन्स नंबर 2, मोस्ट ऑफ दी image unemployed here no error. इथे सुद्धा ऑप्शन देतो. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी आणि हा ऑप्शन नंबर सी. आता बघा, सिंपल सेंटेन्स दिलेला आहे आणि सिंपल आपल्याला ओळखायचा आहे. चूज द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. 4 BSCs and 3 MAs applied for the post of clerk, no error. आणि सेकंड सेंटेन्स दिलेला आहे, मोस्ट ऑफ द MAs unemployed here, no error. आता असे काही सेंटेन्स दिलेला आहे ज्या सेंटेन्स मध्ये 99 किंवा 90% मुलांचं उत्तर हमेशा काय ते चूक येते. आता बरेचशा मुलांनी बघा, आधी सेंटेन्स तुम्ही रीड करून घ्या आणि रीड केल्यानंतर तुम्हाला कुठलं सेंटेन्स करेक्ट वाटते ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगू शकता. आता 4 BSCs आणि 3 MAs अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, नो एरर. म्हणजेच काय, 4 BSCs आणि 3 MAs यांनी काय केलेलं आहे, क्लर्क या पोस्ट साठी अप्लाइड केलेलं होतं. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं सेंटेन्स दिलेलं आहे, मोस्ट ऑफ द MAs अनएम्प्लॉयड. म्हणजे जास्तीत जास्त करून जे काही मास्टर ऑफ आर्ट्स वाले लोक आहेत ते काय झालेले आहे, बेरोजगार झालेले आहे, असं सेंटेन्सचा सिंपल मिनिंग आहे.
मग आता मला तुम्ही सांगा की या सेंटेन्स मध्ये कुठलं ऑप्शन आहे इनकरेक्ट आहे की याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी येईल, नो एरर. आता ही सेंटेन्सचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एक स्टार पॉइंट माहित पाहिजे आणि तो स्टार पॉइंट म्हणजेच काय, कुठल्याही सेंटेन्स मध्ये जेव्हा ॲब्रिव्हिएशनचा उपयोग होतो, सांगतो मी ॲब्रिव्हिएशन म्हणजेच काय, त्याच्यानंतर लेटरचा यूज होतो, लेटर, त्याच्यानंतर आणखी व्हर्बचा यूज होतो, त्याच्यानंतर डिजिटचा यूज होत असेल तर यांचं अनेकवचनी कसं करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. मग यांचा अनेकवचनी कसा करायचं तर इथे लक्षात ठेवायचं, यांचा प्लुरल फॉर्म हा लिहित असताना, प्लुरल फॉर्म म्हणजेच काय, अनेकवचनी. मग अनेकवचनी करत असताना यांचं अनेकवचनी नेहमी कशा पद्धतीने केल्या जाते तर सिंपली लक्षात ठेवायचं आहे ॲपॉस्ट्रॉफ लावून, मग ॲपॉस्ट्रॉफ येस लावायचा. लक्षात आलं. आता ॲब्रिव्हिएशन म्हणजेच काय, जसं एमपी दिलेलं आहे आपल्याला, आता हे तर जनरली वर्ड्स तुम्हाला माहितच आहे. एम ए म्हणजे काय, मास्टर ऑफ आर्ट्स, बी म्हणजेच काय, बॅचलर ऑफ आर्ट्स, बीएससी म्हणजेच काय, बॅचलर ऑफ सायन्स, एमएससी म्हणजेच काय, मास्टर ऑफ सायन्स. तर हे याची ॲब्रिव्हिएशन फॉर्म. आता जसं एमपी घेऊ आपण, एमपी. आता एमपी ला आपण कधी कधी बघा एमपी सुद्धा लिहितो आहे ना, एमपी याला आपण एमपीज लिहितो म्हणजे लास्ट मध्ये काय एस जोडलेला असतो. आता हा प्लुरल फॉर्म होणार का, पाहू आपण हा होतो का प्लुरल फॉर्म आणि एक्झाम मध्ये हा फॉर्म कधी लिहायचा आहे. जनरली मेंबर ऑफ पार्लमेंट हा जो शब्द दिलेला आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट, यांचा अनेकवचनी असा करायचा आहे आपल्याला, एमपी ला ॲपॉस्ट्रोफी एस लावायचा आहे, झाला. त्याच्यानंतर एमएलए, मग एमएलए मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतो आपण त्याला. मग एमएलएचा प्लुरल फॉर्म का होतो, सिंपली लक्षात ठेवायचं आपल्याला, एमएलए ॲपॉस्ट्रॉफ एस, झाला. त्याच्यानंतर ओएजी किंवा ओएपी. आता ओएपी म्हणजेच काय तर ओल्ड एज पेन्शनर्स. मग ओएपीचा मिनिंग जर माहित झालेला असेल तुम्हाला तर आता याचा अनेकवचनी काय होईल, प्लुरल फॉर्म का होईल, ओएपी ला ॲपॉस्ट्रोफी एस. त्याच्यानंतर यूएफओ. आता यूएफओ चा अर्थ होते अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. मग यूएफओ याचा ॲब्रिव्हिएशन फॉर्म लिहायचा आहे म्हणजे प्लुरल फॉर्म लिहायचा आहे, मग तो काय होईल, यूएफओ ॲपॉस्ट्रोफी एस. लक्षात येऊन राहिलं का. बघा आजचा टॉपिक जो आहे तो आपला एक्झाम डायरेक्ट एक्झामशी लिंक करते. मग याच्या अगोदरचे झालेले टॉपिक एक्झाम सोबत लिंक करत नाही का, ते सुद्धा टॉपिक एक्झाम सोबत डायरेक्टली लिंकच करतात. सगळे टॉपिक तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. ओके, तर इथे बघा आता लेटर म्हणजे काय तर दे लेटर. आता हा शब्द आपल्याला पुढे येईल, असं लेटर आणि लेटर्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे. लेटर्स मी हा शब्द इथे लिहितो मी, लेटर्स. ओके, तर लेटर्स मीन्स ज्याचा अर्थ होते कॅरेक्टर किंवा सिम्बॉल. ओके, मग आता कुठलेही सिम्बॉल घ्या, जसं इंग्लिश मध्ये लेटर्स आपण नेहमी यूज करतो, अल्फाबेटचा वापर करतो. जसं फॉर एक्झाम्पल बी घेतला आपण, बी चा प्लुरल फॉर्म का होईल, बी ला ॲपॉस्ट्रोफी एस जोडा, नाही का. त्याच्यानंतर जसं ए घेतला आपण, ए ला प्लुरल फॉर्म ए ॲपॉस्ट्रोफी एस जोडा. हे विचारते एक्झाम मध्ये आपल्याला. ओके, एका मार्कासाठी एक्झामला राहते, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहोत. जनरली आपल्याला फोकस करायचं आहे टॉपिक वरती. मग आता जे व्हर्ब असतात जसं विल किंवा शाल, जनरली आपण विल किंवा शालला ॲपॉस्ट्रोफी एस लावून त्याचा प्लुरल फॉर्म करतो, परंतु ते रिअरली कुठल्या एक्झाम्पल मध्ये यूज झालेलं असेल असं मला वाटते. ओके, त्याच्यानंतर लेटर झाले, व्हर्ब झाले. आता डिजिट म्हणजे काय तर डिजिट मी सपोज इथे लिहिलेला आहे 10, मग 10 नंबरचा मला प्लुरल फॉर्म करायचा आहे. लक्षात ठेवा आपण इंग्लिश ग्रामर शिकत आहोत, मग इथे ॲपॉस्ट्रोफी एस जोडायचा. मग हा झाला त्याचा प्लुरल फॉर्म. जसा नंबर 5 नंबर दिलेला असेल तर याचा प्लुरल फॉर्म का होईल, 5 ॲपॉस्ट्रोफी एस. तर हे काही प्लुरल फॉर्म आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे.
जे की आपल्याला एक्झाम मध्ये डेली विचारलेल्या जातात. मग आता इकडे थोडं लक्ष द्या. आता मी सेंटेन्स दिलेला आहे आणि सेंटेन्स मध्ये मी जनरली ॲब्रिव्हिएशनचा उल्लेख केलेला आहे आणि आजचा टॉपिक आहे थोडा आपला हे जे 2 सेंटेन्स आहे हे ॲब्रिव्हिएशन वरतीच मी तुम्हाला दिलेलं आहे. नेमकं ही कशी यूज करायचे आणि कुठे यूज करायचे. तर लेटर, वर्ब आणि डिजिट याचं अनेकवचनी कसं करायचं हे तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर फोकस करू आपण आपल्या ॲब्रिव्हिएशन वरती. लक्ष द्या. आता नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा कुठल्याही ॲब्रिव्हिएशन मधून व्यक्तिवाचक किंवा व्यक्तीचा बोध होत असेल तर व्यक्तीचा बोध होत असेल तर व्हेरी IMP पॉइंट आहे, व्हेरी स्टार पॉइंट मार्क करून ठेवा. जेव्हा एखाद्या ॲब्रिव्हिएशन मधून व्यक्तीचा बोध होत असेल तेव्हा मात्र त्याचा प्लुरल फॉर्म कसा ठेवायचा. प्लुरल फॉर्म जसं मी फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो. जसं MP किंवा MLA, जसं याला मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हा त्याचा जनरली मिनिंग होतो MLA. मग याचा सर प्लुरल फॉर्म का होतो तर सिम्पली लक्षात ठेवायचं MLAच. आणि हे शब्द सुद्धा तुम्ही बरेचशा वेळेस एक्झाम मध्ये पाहिलेले आहे किंवा कुठेतरी पेपर मध्ये सुद्धा तुमच्या वाचण्यात गेलेला आहे. आता इथून डायरेक्ट व्यक्तीचा बोध होऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे मी MLA लिहिलेला आहे, नॉट ॲपॉस्ट्रोफी S. आलं का लक्षात. आणि जेव्हा याच्यामधून असे नामामधून ज्या नामामधून डिग्रीचा बोध होत असेल तेव्हा नेहमी डिग्री म्हणजेच काय. जसं आता बघा आता MA म्हटल्यानंतर काय मास्टर ऑफ आर्ट्स एखाद्या व्यक्तीचा सुद्धा बोध होऊ शकतो आणि डिग्रीचा सुद्धा बोध होऊ शकतो. तर ओके आता डिपेंड करणार की MA किंवा BA किंवा BSc किंवा MBA यासारखे शब्द तुमच्या एक्झाम्पल मध्ये कशा पद्धतीने यूज केलेले आहे. ओके तर मग तुम्ही ॲपॉस्ट्रोफी S सुद्धा लावून त्याचं ॲब्रिव्हिएशन करू शकता, म्हणजेच अनेकवचनी करू शकता किंवा सिम्पली S लावून सुद्धा तुम्ही त्याचं प्लुरल फॉर्म करू शकता. तर इथे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा ॲब्रिव्हिएशन मधून व्यक्तीचा बोध होतो तेव्हा डायरेक्ट S लावायचा आणि जेव्हा डिग्रीचा बोध होतो तेव्हा ॲपॉस्ट्रोफी S लावायचा आहे. आता मला या 2 स्टार पॉइंट वरून तुम्ही या 2 प्रश्नाचं मला उत्तर द्या आणि नंतर लगेच आपण पुढे जाऊ. ओके चलो बघा लक्ष द्या. 4 BScs and 3 MAs applied for the post of clerk and no error आणि most of the MA unemployed here. मोस्ट ऑफ द MA आता मला सांगा इथून अनएम्प्लॉय मोस्ट ऑफ द MA अनएम्प्लॉय म्हणजे मोस्ट ऑफ द म्हणजे जास्तीत जास्त MA का झालेला आहे बेरोजगार झालेला आहे. मला सांगा या MA मधून व्यक्तीचा बोध होत आहे की डिग्रीचा बोध आहे. वाक्य स्पष्ट आहे. कशाचा बोध होत आहे. व्यक्तीचा पर्सनचा बोध होत आहे. आणि जेव्हा पर्सनचा बोध होतो तेव्हा त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली काय ठेवावं लागते फक्त S जोडून त्याचा अनेकवचनी तुम्हाला करावं लागतो. मग इथे बघा M.A.S दिलेला आहे इमेज. मग मास्टर ऑफ आर्ट्स असा त्याचा अर्थ होते. व्यक्तीचा बोध झालेला आहे, पर्सनचा बोध झालेला आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये काय आलेला आहे ऑप्शन नंबर D. आन्सर नंबर काय येईल ऑप्शन नंबर D इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर D काय करेक्ट. नो एरर. या सेंटेन्स मध्ये कुठेही एरर दिलेला नाही आहे. महत्वाची गोष्ट आहे की इथे मोस्ट ऑफ द हा शब्द यूज झालेला आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा ऑफ द ची रचना आलेली असेल तर ऑफ द च्या रचनेनंतर नेहमी येणारं जे काही नाऊन आहे हा नेहमी प्लुरल फॉर्म मध्येच असतो. तर या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता तेवढ्या बेसिकच्या अंडरमध्ये मी तेवढ्या जात नाही. हिअर काही ते व्हर्ब आहे, ऍडव्हर्ब आहे, कंजक्शन आहे, इंटरजेक्शन आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर हिअर इथे नेहमी ऍडव्हर्बचं काम करते. ओके जो की क्रियापदाबद्दल किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल किंवा अनादर ऍडव्हर्ब बद्दल अधिक इन्फॉर्मेशन नेहमी देत असतो. अशा शब्दांना आपण नेहमी काय म्हणतो ऍडव्हर्ब म्हणतो. मग हिअर किंवा देअर नेहमी सेंटेन्स मध्ये ऍडव्हर्ब
म्हणजे क्रियाविशेषणाचं काम करत असतात. ओके, आणि अनएम्प्लॉईड जो की आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज करतो, बेरोजगार. ओके, आता इथे सेंटेन्स नंबर 2 चा आन्सर तुम्हाला माहित झालेला आहे. आता सेंटेन्स नंबर आपण यूज करू फर्स्ट नंबर. 4 BScs and 3 MAs अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, नो एरर. आता या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही स्पष्टपणे सांगा मला इथून डिग्रीचा बोध केलेला आहे की व्यक्तीचा, तर तुमचं उत्तर असेल की सर इथे डिग्रीचा यूज झालेला आहे. कारण म्हणजे असे लोक जे की MA म्हणजे 4 MA पास झालेले, त्याच्यानंतर 3 MA पास झालेले, 4 BSc पास झालेली, ते डिग्रीचा क्लिअर कट बोध केलेला आहे. आणि जेव्हा डिग्रीचा बोध होतो तेव्हा मात्र आपल्याला त्याचं अनेक वचनी ऍपॉस्ट्रोफी जोडून करावं लागते. मग सेंटेन्स चुकीचं कुठं आहे, तर आपल्या इथे आपल्याला आन्सर शोधायचा इनकरेक्ट. मग इथे सेंटेन्स नंबर 1 मध्ये ऑप्शन नंबर काय येईल, ऑप्शन नंबर ए करेक्ट. अरे इनकरेक्ट शोधायचं आहे ना, मग आपलं करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर ए. कारण इथे BSc आणि MAs हे चुकीचं आहे. मग तिथे ऍक्च्युअली काय पाहिजे, तर इथे नेहमी लक्षात ठेवायचं BSc ऍपॉस्ट्रोफी लावायचा होता आणि MA ऍपॉस्ट्रोफी एस. कारण इथे कशाचा बोध झालेला आहे, डिग्रीचा बोध झालेला आहे. आणि जेव्हा जेव्हा डिग्रीचा बोध होईल तेव्हा आपल्याला ऍपॉस्ट्रोफी एस लावूनच त्याचं प्लुरल फॉर्म करायचं आहे. कारण इथे बघा 4 नंतर येणारं नाम जनरली अनेकवचनी, 3 नंतर नाम येणारं नाम नेहमी अनेकवचनी असते. कुठल्याही संख्येनंतर येणारं नाम हे अनेकवचनी असते. तर अपवाद सोडून काही 4 किंवा 3 नंतर किंवा कुठल्याही संख्येनंतर एखादं एकवचनी नाम येऊ शकते, तर तो अपवाद पार्ट आहे, तो सुद्धा आपण पुढच्या टॉपिक मध्ये घेणारच आहे. तर हे काही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण सेकंड पार्ट कडे. ओके, आणखी एक सेंटेन्स देतो बघा. दी ऑलिम्पिक गेम is the biggest sporting spectacle or spectacles in the world. चलो सेंटेंस नंबर 2. Pierre look at the girl over his spectacle or spectacles. मला सांगा, आता तुम्हाला जनरली सेंटेन्स रीडिंग करून जर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की नेमकं सरांनी आपल्याला कुठे काय एररने शोधायचं आहे आणि कुठल्या 2 शब्दाचं आपल्याला मिनिंग माहिती करून घ्यायचं आहे, हे तुम्हाला सेंटेन्सच्या मिनिंग वरून समजलेलं असेल. ओके, पहिला सेंटेन्स म्हटलेला आहे की द ऑलिम्पिक गेम इज द बिगेस्ट स्पोर्टिंग स्पेक्टॅकल किंवा स्पेक्टॅकल इन द वर्ल्ड, म्हणजे ऑलिम्पिक एक जगातील सर्वोत्तम एक क्रीडा आहे. नंतर सेंटेन्स नंबर 2 मध्ये दिलेला आहे पियर लुक ॲट द गर्ल ओव्हर हिज स्पेक्टॅकल ऑर स्पेक्टॅकल, म्हणजे स्पियर हा त्याच्या चष्म्याच्या वरून त्या मुलीला बघत आहे. ओके, तर सिंपल मिनिंग झालेला आहे. आता इथे मला सांगा फर्स्ट सेंटेन्स मध्ये द ऑलिम्पिक गेम इज द बिगेस्ट स्पोर्टिंग स्पेक्टॅकल ऑर स्पेक्टॅकल इन द वर्ल्ड, या सेंटेन्स मध्ये स्पेक्टॅकल हवं की स्पेक्टॅकल, आणि सेंटेन्स नंबर 2 मध्ये स्पेक्टॅकल पाहिजे की स्पेक्टॅकल्स पाहिजे, इथे तुम्ही स्पष्ट शोधायचं आहे. उत्तर मिळत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य तुम्ही त्याची नोंद करा याच्यासाठी, कारण याच्यावरती एक्झाम्पल येऊन गेलेली आहे. तर आता मी तुम्हाला छोटासा डिफरन्स सांगतो स्पेक्टॅकल्स आणि स्पेक्टॅकल्स मध्ये काय आहे. इझिली तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता किंवा इथे काय पाहिजे स्पेक्टॅकल की स्पेक्टॅकल्स. नेहमी लक्षात ठेवायचं स्पेक्टॅकलचा अर्थ होते ग्लासेस, आणि जो स्पेक्टॅकल दिलेला आहे त्याला म्हणतो आपण व्हिजन किंवा व्ह्यू किंवा साईट.
झालं. हे मिनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर मिनिंग माहिती असेल तर तुम्ही कुठलेही आन्सर, कुठलेही कसंही उदाहरण, तुम्ही कुठल्याही एक्झाम मध्ये कशाही पद्धतीने एक्झाम्पल फिरू द्या, तुम्ही इझिली आन्सर देऊ शकता. मग आता स्पेक्टॅकल म्हणजेच व्हिजन, व्हिजन म्हणजेच काय एक दृष्टी, व्ह्यू म्हणजेच काय एक पाहणे, साईट म्हणजेच काय एक दृश्य, आणि स्पेक्टॅकल म्हणजे काय ग्लासेस, जे आपण उन्हाळ्यामध्ये किंवा जे लोक डेली स्पेक्टॅकल्स यूज करतात. ओके. आता स्पेक्टॅकल्स when the things are to pair in, जेव्हा एखादं थिंग्स किंवा एखादी वस्तू ही पेअर मध्ये असतात तेव्हा नेहमी शेवटी यस लागते. जसं सॉकला आपण सॉक्स म्हणतो की सॉक म्हणतो, सॉक्स म्हणतो. जसं स्पेक्टॅकलला आपण जसं ग्लासेस आहे, जे आपण चष्मा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, त्याला आपण स्पेक्टॅकल म्हणतो की स्पेक्टॅकल्स म्हणतो, स्पेक्टॅकल्स म्हणतो आपण. जसं बायोलॉजीमध्ये आपण सीझरचा यूज करतो बघा, ते सीझर्स असते, अलग लक्षात, सीझर्स, जिथे यस लागलेला असतो. म्हणजे अशा वस्तू, ज्या वस्तू ऑलरेडी काय आहे पेअर मध्ये आहे, मग त्याला नेहमी यस प्रत्यय जोडलेला असतो. म्हणजे ते सिंग्युलरच काम करतात. यस जरी असेल, हिजिंग साऊंड वाले वर्ड जरी आलेले असेल, परंतु ते काय असतात, एकवचनीच असतात. ओके. मग स्पेक्टॅकलचा अर्थ काय होते, ग्लासेस, आणि स्पेक्टॅकलचा अर्थ काय होते, व्हिजन, व्ह्यू किंवा साईट. आता मला सांगा, द ऑलिम्पिक गेम इज द बिगेस्ट स्पोर्टिंग स्पेक्टॅकल ऑर स्पेक्टॅकल इन द वर्ल्ड. इथून ग्लासेसचा बोध केलेला आहे की व्हिजनचा बोध केलेला आहे, दृष्ट. म्हणजे ऑलिम्पिक खेळ हा जगातील सर्वात एक खेळ क्रीडा प्रकार आहे. मग इथे जनरली तुम्ही मला सांगू शकता, सर या सेंटेन्स मधून कुठेही चष्म्याचा वापर झालेला नाही, मग इथे काय पाहिजे, स्पेक्टॅकल्स हवा आहे. म्हणजे स्पेक्टॅकल्स इज अ राईट. पियर लुक ॲट दी गर्ल ओव्हर हिज स्पेक्टॅकल, म्हणजे पियर ग्लासेसच्या वरून पाहत आहे, पियर त्या मुलीला ग्लासेसच्या वरून बघत आहे. आता इथे तर डायरेक्ट स्पष्ट तुम्ही सांगू शकता, तरी सर इथे व्हिजन किंवा व्ह्यू किंवा साईडचा यूज झालेला नाही आहे, स्पेक्टॅकलचा यूज झालेला आहे, स्पेक्टॅकलचा यूज झालेला आहे, सॉरी इथे स्पेक्टॅकल, आणि इथे मात्र इथे ग्लासेसचा यूज झालेला आहे, आणि ग्लासेसचा यूज झालेला आहे, त्याच्यामुळे इथे स्पेक्टॅकल्स आन्सर येईल. ओके. तर हे थोडं नोट डाऊन करा आणि लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये स्पेक्टॅकल आणि स्पेक्टॅकल्स वरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. जेव्हा आपण सेंटेन्स नंबर सेकंड कडे, लेटर आणि लेटर्स कडे, याच्या अगोदर सांगितलं मी लेटरचं अनेकवचनी कसं करायचं. ओके. तर आता मी सेंटेन्सच्या अगोदर मी तुम्हाला डायरेक्ट लेटर लिहून देतो. लेटर म्हणजे शब्द, लेटर आणि लेटर्स. मला सांगा या लेटरचा आणि या लेटरचा अर्थ काय होते. मी सांगितलेला आहे नाही का, याच्या आधी सांगितलेला आहे. पण लेटरचा अर्थ होते पत्र, सगळ्यांना माहित आहे. आणि हा जो लेटर्स दिलेला आहे हा जनरली सिंबल किंवा कॅरेक्टर साठी यूज करतो, लक्षात राहील. मग आता इझिली तुम्ही मला फाइंड आउट करू शकता. आय विल राईट, चलो, लिटल ब्लाइंड गर्ल, a letter to thank them. ठीक आहे. चल, हे एक सेंटेन्स झालं. आणि इथे मी मला वाटते लेटरचा यूज केलेला आहे, तर इथे आणखी मी शब्द पुट करतो, लेटर आणि लेटर्स. आता प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, तर मी इथे डायरेक्ट लेटर आणि लेटर्स पुट करत आहे. टू थँक देम. ओके. Sentence number 2. How many numbers and letter or letters are there? चलो, सिंपल दोन सेंटेन्स दिलेला आहे. आणि लेटर आणि लेटरचा अर्थ तुझं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं. लेटर म्हणजे काय, पत्र, आणि लेटरचा अर्थ काय ते सिंबल किंवा कॅरेक्टर. आता आय विल राईट अ लेटर,
आय विल राईट लिटल ब्लाइंड, हा काय ब्लाइंड डी, ब्लाइंड गर्ल अ लेटर किंवा लेटर्स टू थँक देम, म्हणजे एक लहान आंधळ्या मुलीला मी एक आभार मानण्याचं पत्र लिहीन, असं सिंपल सेंटेन्स दिलेला आहे. आणि सेकंड मध्ये हाऊ मेनी नंबर्स अँड लेटर्स आर देअर, लेटर ऑर लेटर्स आर देअर. मला सांगा इथे लेटर हवं की लेटर्स हवं? आता स्पष्ट तुम्ही सांगू शकता की आय विल राईट लिटल ब्लाइंड गर्ल अ लेटर ऑर लेटर्स टू थँक देम, म्हणजे एका लहान आंधळ्या मुलीला मी एक आभार मानण्याचं पत्र लिहीन, असा सिंपल मिनिंग आहे. मग पत्र लिहीन, मग लेटर लिहीन. सेंटेन्स नंबर 2, हाऊ मेनी नंबर अँड लेटर्स आर देअर, इथे काय पाहिजे लेटर्स, कारण इथे सिम्बॉलचा आणि नंबरचा यूज केलेला आहे, अलग लक्षात कॅरेक्टरचा यूज केलेला आहे, त्याच्यामुळे इथे काय यायला पाहिजे लेटर्स. ओके, मला वाटते लेटर आणि लेटर सुद्धा समजलेलं असेल. तर हे टॉपिक समजला असेल तर थोडं पुढे जाऊ आपण आणि वर्ड्स नंबर घेऊ आपण थर्ड. वर्ड्स नंबर थर्ड एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. डायरेक्टली तुम्ही विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज आर नॉट इनकरेक्ट, प्रश्न नीट वाचा आणि उत्तर द्या. We breathe in airs, नंतर you should improve your air. प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज आर नॉट इनकरेक्ट, खालीलपैकी असं कोणतं सेंटेन्स आहे जे की चुकीचं नाही आहे, म्हणजेच बरोबर सेंटेन्स शोधायचं आहे तुम्हाला. मग इथे ऑप्शन नंबर मी ए देतो. ऑप्शन नंबर ए ओनली 1, ऑप्शन नंबर बी ओनली 2, ऑप्शन नंबर सी ओनली 1 and 2, ऑप्शन नंबर डी neither A nor 2. म्हणजेच आता सेंटेन्स बघा, सिंपल सेंटेन्स आहे, याचं उत्तर सुद्धा मी सांगतो, वेल एक्सप्लेनिंग सुद्धा करतो मी. फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज आर नॉट इनकरेक्ट, खालीलपैकी कोणतं सेंटेन्स चुकीचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला सेंटेन्स बरोबर ओळखायचा आहे. तर या ऑप्शन कडे पाहण्याची गरज नाही असं मला वाटते. डायरेक्ट तुम्ही वी ब्रीथ इन एअर आणि यू शुड इम्प्रूव्ह युअर एअर. आता इथे इयर्स आणि इयर, आधी तर तुम्हाला माहित पाहिजे की इयर आणि इयर्स हे दोन्ही शब्द करेक्ट आहे किंवा नाही, कारण बरेचसे वेळेस काय होते की इयर हा एक शब्द सुद्धा आहे आणि इयर हा सुद्धा एक शब्द आहे. सर इथं मी जर विचारलं सर मुलांनो हा जो शब्द लिहिलेला आहे मी AIRS, ज्याला इयर्स म्हणतो आपण, तर हा शब्द करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? बरेचसे मुलं डायरेक्टली आन्सर देतात सर तो इनकरेक्ट आहे, कारण इयर काय एक मटेरियल नाउन आहे आणि मटेरियल नामाचं कधीही अनेकवचनी होत नाही. करेक्ट आहे, कुठेही मटेरियल नामाचं कधीही अनेकवचनी होत नाही. जसं लगेज दिलेलं असेल, बॅगेज दिलेलं असेल तर लगेजचं लगेजेस होत नाही, बॅगेजचं बॅगेजेस होत नाही, ब्युटीचं ब्युटीज होत नाही, आलं का लक्षात? परंतु ते अपवादात्मक स्थितीमध्ये ते अनेकवचनी सुद्धा होऊ शकते, हे सुद्धा मी तुम्हाला बरेच वेळेस सांगितलेलं आहे. मग नेहमी लक्षात ठेवायचं, तर इथे इयर्स हा शब्द काय, हा इयर हा जरी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असेल, इयर हा काय ऍब्स्ट्रॅक्ट नाही, मटेरियल नाउन हा काय मटेरियल नाउन, हा जरी मटेरियल नाउन असेल तरी त्याचं अनेकवचनी होत असते. आणि मग इयर्स हा जो शब्द तयार झालेला आहे इयर्स हा करेक्ट आहे, परंतु याचा मिनिंग काय होतं बिहेवियर. बिहेवियर मीन्स म्हणजेच काय वागणूक. मग हा तर शब्द तुम्हाला माहित आहे. मग एअर म्हणजे काय, एअर म्हणजे हवा, सगळ्यांना हा शब्द माहित आहे. आता इझिली तुम्ही मला आन्सर देऊ शकता, वी ब्रीथ इन इयर्स, करेक्ट आहे का? इयर्स बिहेवियर वागणूक आणि इयर म्हणजे हवा. इझिली आन्सर देऊ शकता, वी ब्रीथ इन इयर की इयर्स.
सर इथे एअर्स नाही पाहिजे, इथे हवा हा शब्द यायला पाहिजे. मग इथे का पाहिजे एअर्स ऐवजी का पाहिजे एअर. आपण हवेमध्ये श्वास घेतो, मग इथे हवा पाहिजे. यू शुड इम्प्रूव्ह युअर एअर. आता इथे एअर आणि एअरचा मिनिंग काय होते हवा. मग तुम्ही तुमची हवा सुधारली पाहिजे असा मिनिंग होते का त्याचा. नाही, तुम्ही तुमची वागणूक सुधारली पाहिजे, तुम्ही तुमचं बिहेवियर सुधारलं पाहिजे. मग इथे एअर ऐवजी काय पाहिजे एअर ऐवजी काय पाहिजे एअर्स. एअर्स हवे. सिंपल आहे. मग आता सांगा मला नॉट इनकरेक्ट म्हणते आपल्याला इज आर नॉट इनकरेक्ट. आन्सर कोणतं द्यायचं आहे, कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे सांगा. कोणतं येईल, कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे याच्यामध्ये. ऑप्शन नंबर डी नायदर ए नायदर वन नॉर टू. दोन्ही सेंटेन्स काय आहे बरोबर नाही आहे. चलो ऑप्शन नंबर डी येईल. ओके, प्रश्न महत्वाचा आहे. जाऊ आपण पुढे. चलो आता एक सेंटेन्स देतो, सिंपल सेंटेन्स आहे. ही हॅज नो ग्राउंड टू कंप्लेंट अगेन्स्ट विक्टिम. आपण ही denies murder on the ground of provocations. आता सिंपल सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला. he has no ground to complain against victim आणि he denies murder of the grounds of provocations. आणि सेंटेन्स नंबर 3 देतो. his house has most vacant and pleasant grounds. आता जर सेंटेन्स यूज केलेलं असेल किंवा रीड केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल ही हॅज नो ग्राउंड टू कंप्लेंट अगेन्स्ट विक्टिम. He denied murder of the grounds of provocation आणि his house has most vacant and pleasant ground. आधी तरी इथे शब्द जे दिलेला आहे ते महत्वाचा आहे आणि तो एक शब्द म्हणजेच काय, एक आहे ग्राउंड आणि एक आहे ग्राउंड्स. आता हा जो ग्राउंड दिलेला आहे तर हा ग्राउंड म्हणजे काय, ग्राउंड म्हणजे आपण जिथे खेळतो ते ग्राउंड नाही, तर याचा अर्थ होते रिझन किंवा कॉज. रिझन किंवा कॉज किंवा जस्टिफिकेशन सुद्धा म्हणू शकतो आपण, जस्टिफिकेशन. आणि ग्राउंड म्हणजे काय, जे जनरली आपण ग्राउंड यूज करतो म्हणजे स्पेस, जागा. ओके, त्याला म्हणतो आपण ग्राउंड्स. मग आता इझिली आता हा ग्राउंड म्हणजे काय, ज्याला येस लागलेला आहे तो म्हणजेच काय एक रिझन किंवा कॉज किंवा जस्टिफिकेशन त्याचा मिनिंग होते. मग ही हॅज नो ग्राउंड टू कंप्लेंट अगेन्स्ट विक्टिम. मला सांगा इथे ग्राउंड म्हणजे काय, एक जागा या अर्थाने यूज केलेला आहे की कारण किंवा कॉज किंवा एक रिझन या अर्थाने यूज केलेला आहे. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराबद्दल कंप्लेंट करण्याचा त्याला किंवा तक्रार करण्याचा त्याला काही कारण नाही आहे. ही हॅज नो ग्राउंड टू कंप्लेंट अगेन्स्ट विक्टिम म्हणजेच गुन्हेगाराबद्दल तक्रार करण्यासाठी त्याला काही कारण नाही आहे. मग आता मला सांगा इथे ग्राउंड म्हणजे काय, एक जागा, स्पेस या अर्थाने यूज झालेला आहे का, नाही, फक्त कारण. मग हा जो ग्राउंड झालेला आहे हा कारण दर्शवते का, मग इथे रिझन या अर्थाने यूज झालेला आहे तो रिझन. मग इथे ग्राउंड की ग्राउंड्स असा प्रश्न विचारते आपल्याला. मग इथे काय यायला पाहिजे, ओनली ग्राउंड. ही डिनाइड्स मर्डर ऑफ द ग्राउंड्स ऑफ प्रोवोकेशन. ही डिनाइड्स मर्डर ऑफ द ग्राउंड्स ऑफ प्रोवोकेशन्स म्हणजे चेतावणी देण्याच्या कारणावरून त्याने मर्डर नाकारलेला आहे असा सिंपल त्याचा मिनिंग आहे. नाकारलेला आहे. आता चेतावणी देण्याच्या कारणाने, मग कारण, मग इथे काय पाहिजे, इथे कारण पाहिजे, रिझन पाहिजे, कॉज पाहिजे, जस्टिफिकेशन पाहिजे. मग इथे ग्राउंड्स नाही पाहिजे म्हणजे सेंटेन्स नंबर 2 काय आहे, इनकरेक्ट आहे. मग इथे ग्राउंड्स ऐवजी काय पाहिजे,
इथे ग्राउंड्स ऐवजी काय पाहिजे, ग्राउंड्स ऐवजी काय पाहिजे, ग्राउंड हवे, ज्याचा मिनिंग काय होते, रिझन. आणि सेंटेन्स नंबर 3 तुम्ही इझिली सांगू शकता, हिज हाऊस हॅज मोस्ट व्हॅकंट अँड प्लीझंट ग्राउंड. म्हणजे त्याच्या घराजवळ किंवा त्याच्या घराच्या अवतीभोवती काय खूप मोकळं मैदान आहे. ओके, तर हे सेंटेन्स काय करेक्ट आहे. सेंटेन्स नंबर 1 सुद्धा काय करेक्ट आहे. ओके, तर हा होता मिनिंग ग्राउंड आणि ग्राउंड कडे. सध्या जाऊ आपण पुढे. आता एक शब्द देतो मी तुम्हाला, ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर द्यायचं. एक आहे ऍडवाइज, एक आहे ऍडवाइजेस, हा, आणि एक आहे ऍडवाइज. तर यांच्या पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला, याची पार्ट ऑफ स्पीच काय, याची पार्ट ऑफ स्पीच काय आणि या शब्दाची पार्ट ऑफ स्पीच काय ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ऍडवाइज आणि ऍडवाइज याचा मिनिंग काय, याचे सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स तुम्हाला शोधायचे आहे. ओके, आणखी एक शब्द देतो तो म्हणजेच काय गुड, आणि दुसरा म्हणजेच काय गुड्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गुड अँड गुड्स. म्हणजे या दोन शब्दामध्ये गुड आणि गुड्स मध्ये काय डिफरन्स आहे आणि सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीने यूज करून करायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला गुड आणि गुड्सचा मिनिंग तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये, कमेंट सेशन मध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये मी चेक करणारच इंग्लिशच्या लेक्चर नंबर 2 मध्ये. तर या लेक्चरला तुम्ही अवश्य कमेंटमध्ये याचे मिनिंग नोंदवा. याचे तुम्हाला ऍडवाइज, ऍडवाइसेस आणि ऍडवाइज, ऍडवाइज आणि ऍडवाइज इथे पार्ट ऑफ स्पीच काय यांची ते नोंदवायचं आहे आणि या दोन शब्दांचा मिनिंग नोंदवायचा आहे. तर आजचा टॉपिक आपण इथे एंड करू. अत्यंत एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आज आपण कव्हर केलेला आहे. तर आजचा आपला 10वा पार्ट आज आपण इथेच एंड करू. जे कोणी नवीन स्टुडंट असेल त्या सगळ्या स्टुडंटनी चॅनलला काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपडेट राहतात ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळणार. ओके, तर भेटू आपण पुढच्या सेशन मध्ये, म्हणजेच पार्ट नंबर 11 मध्ये. टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.